मग तुम्ही पाहाल मी जिवंत आहे म्हणून तुम्ही जिवंत राहाल. त्या दिवशी तुम्हाला समजेल की मी आपल्या पित्यामध्ये आहे व तुम्ही माझ्यामध्ये आहे व मी तुमच्यामध्ये आहे. ज्याच्याजवळ माझ्या आज्ञा आहेत व जो त्या पाळतो तोच माझ्यावर प्रीती करणार आहे आणि जो माझ्यावर प्रीती करतो त्याच्यावर माझा पिता प्रीती करेल. मीही त्याच्यावर प्रीती करेन व स्वतः त्याला प्रकट होईल. यहूदा इस्करियोत नव्हे, त्याला म्हणाला, प्रभूजी असे काय झाले की आपण स्वतः आम्हाला प्रकट व्हाल आणि जगाला प्रकट होणार नाही. येशूने त्याला उत्तर दिले, ज्याची माझ्यावर प्रीती असेल तो माझे वचन पाळेल. माझा पिता त्याच्यावर प्रीती करेल आणि आम्ही त्याच्याकडे येऊन त्याच्याबरोबर वस्ती करू. ज्याची आमच्यावर प्रीती नाही तो माझी वचने पाळत नाही. जे वचन तुम्ही ऐकता ते माझे नव्हे, तर ज्या पित्याने मला पाठवले आहे त्याचे आहे. मी तुमच्याजवळ राहत असताना तुम्हाला या गोष्टी सांगितल्या आहेत. तरी ज्याला पिता माझ्या नावाने पाठविल तो कैवारी म्हणजे पवित्र आत्मा तुम्हाला सर्व काही शिकविल आणि ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या त्या सर्वांची तुम्हाला आठवण करून देईल. मी तुम्हाला शांती देऊन ठेवतो. मी आपली शांती तुम्हाला देतो. जसे जग देते तसे मी तुम्हाला देत नाही. तुमचे अंतःकरण अस्वस्थ अथवा भयभीत होऊ नये. मी जातो आणि तुमच्याकडे येईल. असे जे मी तुम्हाला सांगितले ते तुम्ही ऐकले आहे. माझ्यावर तुमची प्रीती असती तर मी पित्याकडे जातो म्हणून तुम्हाला आनंद वाटला असता. कारण माझा पिता माझ्यापेक्षा थोर आहे. ते होईल तेव्हा तुम्ही विश्वास ठेवावा म्हणून ते होण्यापूर्वी आता आम्ही तुम्हाला सांगितले आहे. यापुढे मी तुमच्याबरोबर फार बोलणार नाही, कारण जगाचा अधिकारी येतो तरी माझ्यावर त्याची काही सत्ता नाही. परंतु मी पित्यावर प्रीती करतो आणि पित्याने जशी मला आज्ञा दिली तसे करतो. हे जगाने ओळखावे म्हणून असे होते. उठा, आपण येथून जाऊ. आमेन. आजच्या मरणाकरता नवीन करारामधून प्रेषितांची कृत्य याचा 2रा अध्याय 1 ते 13. प्रेषित 2, 1 ते 13. पवित्र आत्म्याचे दान. नंतर पेंटिकॉस्ट म्हणजे 50वा दिवस आला तेव्हा ते सर्व एकत्र जमलेले असताना अकस्मात मोठा वाऱ्याचा सुसाट्यासारखा आकाशामधून नाद झाला व ज्या घरात ते बसले होते ते सर्व त्याने भरले आणि वेगवेगळ्या होत असलेल्या अग्नीच्या जिव्हांसारख्या जिव्हा त्यांना दिसल्या व प्रत्येकावर त्या एक एक अशा बसल्या. तेव्हा ते सर्वजण पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाले आणि आत्म्याने जसजशी त्यांना वाचा दिली तसे तसे ते निरनिराळ्या भाषातून बोलू लागले. त्यावेळेस आकाशाखालच्या प्रत्येक राष्ट्रातील भक्तिमान यहुदी यरूशलेमेत राहत होते. तो नाद झाल्यावर लोकसमुदाय एकत्र होऊन गोंधळून गेला, कारण प्रत्येकाने त्यांना आपापल्या भाषेत बोलताना ऐकले. ते सर्व आश्चर्याने थक्क होऊन म्हणाले, पहा, हे बोलणारे सर्व गालिलीना, तर आपण प्रत्येकजण आपापली जन्मभाषा ऐकतो हे कसे? पार्थी, मेदी, एलामी, मेसोपोटेमिया, यहुदिया, बपुकिया, अकिया, परुनिया, पसुलिया, मिसर व कुर्नेंच्या जवळच्या लिबुका देश ह्यात राहणारे यहुदी व यहुदी मतानुसार असे रोमन प्रवासी, त्रेतीय, अरब असे आपण त्यांना आपापल्या भाषात देवाची महत्कृत्ये सांगताना ऐकतो. तेव्हा ते सर्व विस्मित होऊन व गोंधळून जाऊन एकमेकांना म्हणाले, हे काय असेल? परंतु दुसरे कित्येक चेष्टा करीत म्हणाले, हे द्राक्षारसाने मस्त झाले आहे. परंतु आज देवाच्या वचनाकडे लक्ष लावूयात. मागील आठवड्यामध्ये आपण पाहिलं 40व्या दिवशी येशूचं स्वर्गारोहण झालं आणि स्वर्गारोहण होत असताना येशूने शिष्यांना सांगताना सांगितलं होतं की तुम्ही वाट पहा. जैतुनाच्या डोंगरावरून येशूचं स्वर्गारोहण. आजही तुम्ही यरूशलेमीमध्ये गेल्यानंतर तो टुरिस्ट गाईड 1 दिवस, आता ते पण त्या ठिकाणी जे सगळे पाहणारे जे आहेत किंवा व्यवस्था पाहणारे लोक त्यांच्या मूडवरती अवलंबून असतं. त्या ठिकाणी टुरिस्ट गाईड घेऊन जातो आणि मग तो आपल्याला दाखवतो या ठिकाणून येशू ख्रिस्त वर गेला. आतमध्ये त्या ठिकाणी एक पाऊल आहे की जे पाऊल दाखवतं येशूचं पाऊल. येशूने उचलल्यावरती एक पाय जो राहिला त्या पायाचं चिन्ह म्हणून त्या ठिकाणी पावलं. येशूचं स्वर्गारोहण झालं आणि याविषयी सांगितलेलं आहे.
2026ला मी तर इस्रायल बघायला जाणार आहे मावशी. माझी प्रार्थना आहे. खूप आता म्हटलो देवा युद्ध झालं, 2026ला मला जायचं आहे. प्रिय बंधू आणि भगिनींनो, प्रार्थना करा हो, देवाकडे कृपा मागा. आणि मग येशूचं स्वर्गारोहण झालं. स्वर्गारोहण होत असताना येशूने सांगितलं तुम्ही वाट पहा. कारण की येशूने त्यांना ऑलरेडी ज्या वेळेस झावळ्याच्या रविवारचा दिवस उलटल्यानंतर येशू त्यांच्या संगती बोलत त्यांना म्हणतो की तुम्ही वाट पाहणं गरजेचं आहे. मी जातो हे तुमच्या हिताचं आहे, की ज्याच्याविषयी आपण मागच्या रविवारी संदेश पाहिला. येशूचा स्वर्गारोहण मंडळीसाठी काय हिताचं आहे. आणि येशू म्हणतो तुम्ही वाट पहा. येशूने त्यांना वाट पाहायला लावली. आणि योहानकृत शुभवर्तमानाच्या 14व्या अध्यायामध्ये येशू पवित्र आत्म्याविषयी काही गोष्टी स्पष्टपणे सांगतो. येशूने सांगितलेल्या गोष्टी ह्या सत्य गोष्टी आहेत. कारण की देव जो बाप, देव जो पुत्र आणि देव जो पवित्र आत्मा हे त्रैक्य आहे. आणि ह्या त्रैक्य एकमेकांसंगती खोटं बोलत नाहीत, एकमेकांचा जास्त सांगत नाहीत आणि कमी सांगत नाही. किंबहुना बायबल देखील एखाद्याचा जास्त आणि कमी सांगत नाही. जेवढं आहे तेवढंच बायबल सर्व गोष्टीविषयी सांगतं. आणि म्हणून योहानकृत शुभवर्तमानाच्या 14व्या अध्यायामध्ये येशू ख्रिस्त पवित्र आत्म्याविषयी काही शिक्षण देतो. आणि हे शिक्षण फार महत्त्वपूर्ण आहे. परंतु पेंटिकॉस्टच्या दिवशी 2000 वर्षापूर्वी जी घटना घडली की पवित्र आत्मा मंडळीला देण्यात आला, तो पुन्हा त्याच्यानंतर मंडळीपासून काढून घेण्यात आला नाही. जुन्या करारामध्ये आम्हाला पाहायला भेटतं व्यक्तिपरत्वे पवित्र आत्मा दिला जात होता. जर येशाया आहे तर येशायाला सेवेसाठी दिला, येशायाला सेवेसाठी दिला. आणि येशायाला सेवेसाठी दिल्यानंतर मग त्याची सेवा संपली आणि पवित्र आत्म्याचं काम थांबलं. त्याचप्रमाणे पवित्र शास्त्रामध्ये जुन्या करारात जेवढे देवाचे सेवक आणि संदेश ठेवून गेलेत त्या सगळ्यांसंगती पवित्र आत्म्याचीच गोष्ट आहे. पण नवीन करारामध्ये आल्यानंतर पवित्र आत्मा हा मंडळीला दिलेला आहे. म्हणून मंडळीतलं एक अवयव जरी जग सोडून गेला तरी दुसरा अवयव त्या ठिकाणी आहे. कारण की आम्ही जागतिक ख्रिस्ती मंडळीचे सहभागी पण किंवा आपण अवयव आहोत. आणि म्हणून पवित्र आत्मा मंडळीच्या स्वर्गारोहणापर्यंत मंडळीला दिलेला आहे. आणि हा जो पवित्र आत्मा आहे हा देवाने किंवा प्रभू येशू ख्रिस्ताने मंडळीला सांगितलेलं होतं मी जातो मग मी तुम्हाला पाठवून देईन. तुमच्याकडे दुसरा कैवारी म्हणजे सत्याचा आत्मा किंवा पवित्र आत्मा तुमच्याकडे पाठवून देईल. ह्या पवित्र आत्म्याकडे ज्यावेळेस आम्ही लक्ष लावतो त्यावेळेस बायबल आम्हाला अत्यंत स्पष्टपणे फार क्लिअरली आम्हाला सांगत असताना हे सांगतं पवित्र आत्मा व्यक्ती आहे, पवित्र आत्मा शक्ती नाही. पवित्र आत्मा व्यक्ती आहे. का व्यक्ती आहे? कारण की पवित्र आत्मा जरी आम्हाला दिसत नसला तरी तो आत्मिक व्यक्ती आहे. परंतु तो आत्मिक व्यक्ती का आहे? कारण की इंग्रजी बायबलमध्ये त्यासाठी वापरल्याने किंबहुना ग्रीक बायबलमध्ये ओरिजिनल लँग्वेज त्यासाठी वापरलेली सर्व नाम आहे की ज्या ठिकाणी लिहिलेलं आहे तो येईल, तू येईल, हे जे सगळे आहेत हे व्यक्तिवाचक आहेत. जर समजा तो शक्ती असता तर सगळी सर्व नामं आली असती ईट, आय टी ईट, आय टी ईट, आय टी ईट, की जे निर्जीव व्यक्तीसाठी वापरतात. पण पवित्र आत्मा हा सजीव आहे, हा व्यक्तिवाचक आहे. म्हणून ग्रीक आणि इंग्लिश भाषेमध्ये मराठीत येत नाही. मराठीत तो येईल, तो येईल, तो येईल असा आहे. तो तुम्हाला खात्री करून देईल. इंग्रजीमध्ये ही, हिज, हिम हे शब्द रचना सारखी येते. आणि म्हणून तो व्यक्ती. दुसरी गोष्ट, ज्याप्रमाणे व्यक्तीला भावना आहेत त्याप्रमाणे पवित्र आत्म्याला भावना आहेत. म्हणून शास्त्र म्हणतं देवाच्या आत्म्याला तुम्ही खिन्न करू नका. आम्ही ज्यावेळेस देवाच्या आत्म्याच्या विरुद्ध काम करतो त्यावेळेस आम्ही देवाच्या आत्म्याला खिन्न करतो. तिसरी महत्वाची गोष्ट, त्रैक देवापैकी देव जो बाप आणि देव जो पुत्र व्यक्ती आहे म्हणून पवित्र आत्मा देखील व्यक्ती आहे. चौथी महत्वाची गोष्ट, पवित्र आत्मा आमच्या आत्म्यासंगती संधान साधतो. आणि म्हणून जेव्हा आम्ही पाहतो की संत पेत्र लिहिताना असं म्हणतो पत्रामध्ये, येशू 3 दिवस अधोलोकामध्ये उतरला. आणि नेहमी वाचत असताना अभ्यास आणि मनन करत असं वाटतं येशूला तो म्हणाला असेल पेत्र, अरे येशू मी तुझी वाट बघत होतो, मी पश्चाताप करत होतो, तो आला नाहीस. आणि येशूने सांगितलं त्यावेळेस मी आत्मा होतो आणि आत्म्याच्या गोष्टी शरीरामध्ये तुला समजल्या नसत्या. आणि आता मला पुन्हा माझा पुनरुत्थी देह प्राप्त झालाय आणि म्हणून तू मला पाहू शकतो, मी तुझ्याशी बोलू शकतो. आणि म्हणून आत्मा आत्म्याला खात्री देतो आणि तो म्हणतो की तू देवाचा आहेस, तुझं तारण झालेलं आहे. आणि मग सर्वात महत्वाची गोष्ट, देवाचा आत्मा एखाद्या व्यक्तीकडे कशावरून ओळखायचं? फळावरून झाडाची ओळख होते.
देवाचा आत्मा ज्या व्यक्तीमध्ये आहे त्या व्यक्तीमध्ये आत्मिक दान आहेत. दानानंतर पहिली फळं दिसायला पाहिजे. सैतानाला पवित्र आत्म्यांच्या दानांची कॉपी करता किंवा नक्कल करता येईल, परंतु सैतानाला पवित्र आत्म्याच्या फळाची कॉपी करता येत नाही आणि नक्कल करता येत नाही. बघा किती विरोधाभास आहे. गलतीकरास पत्र 5 अध्याय 22 आणि 23 वचन. आत्म्याचं फळ प्रीती. सैतान कधीच कोणावर प्रीती करू शकत नाही. सैतान लोकांमध्ये भांडणं लावतो, म्हणून सांभाळून राहायचं. जर एखादा माणूस देवाच्या नावाखाली भांडणं लावत असेल ना, तर समजायचं हा काय देवाचा आत्मा नाही. कुटुंबामध्ये येऊन जर माणूस भांडणं लावत असेल, पती पत्नीत भांडणं लावत असेल, सासू सुनेत भांडणं लावत असेल, जावयात सासऱ्यात भांडत लावत असेल, आई वडिलात भांडणं लावत असेल, नवरा बायकोत भांडणं लावत असेल, लेकरात भांडणं लावत असेल, लेकरात भांडणं लावत असेल, तर समजून घ्यायचं हा काय प्रीतीचा आत्मा नाही. हा कुठून आलाय? हा आलाय त्या ज्याने हवे बायला फळ चारायला खायला दिलं ना, त्याच्यापासून हा आत्मा आलेला आहे. म्हणून सांभाळायला पाहिजे, कारण प्रीती ही केवळ देवापासून आहे. म्हणून आत्म्याचं जे फळ आहे ना ते प्रीती आहे. ते दिसतं, प्रीती दिसती. आणि प्रीती कोणावर करायची? जे आपल्यावर करतात त्यांच्यावरच प्रीती करायची. बरोबर ना? जे तुमचा द्वेष करतात त्यांच्यावर प्रीती करा. तू आपल्या शत्रूवर प्रीती कर. आपला शत्रू भुकेला असताना त्याला खायला दे, त्याला प्यायला दे, म्हणजे त्याच्या डोक्यावर तू निखाऱ्याची रास करशील. प्रीती जी आहे ही ख्रिस्तासारखी आहे. दुसरी गोष्ट, प्रीती आनंद. जगामध्ये सगळ्यात कठीण गोष्ट सैतान माणसाला देऊ शकतो तो आहे आनंद. सैतानाच्या गोष्टीतून माणसाला आनंद भेटत नाही. आणि म्हणून आत्म्याची सगळी फळं जी आहेत ना, त्यातलं एक फळ जे आहे सहनशीलता. सैतान अजिबात सहनशील नाही. सैतान लगेच म्हणतो, तुला आरे म्हणला तू म्हण का रे. तो तुला म्हटला ये कॉलेज ते ये काय गेलंय आपल्यामधून कॉलनी, सॉरी हो कॅनल, ये कॅनल ख्रिश्चन कॉलनीकड तू ये म्हटलं की तू म्हणायचं ये वसंतनगरकड. सैतान सहनशील नाही. सैतान लगेच मनामध्ये द्वेष निर्माण करतो. या असं आहे, ते तसं आहे. कशाला सहनशीलता करतो? ज्याच्याकडे देवाचा आत्मा आहे त्याच्या जीवनामध्ये सहनशीलता आहे. प्रिय बंधू, आत्म्याची फळं दाखवतात की माणसामध्ये देवाचा आत्मा आहे की नाही. आत्म्याची असणारी दाणं आहे त्याची कॉपी सैतान करू शकतो. म्हणून येशू ख्रिस्त म्हणतो, शेवटच्या काळी माझ्या नावाने पुष्कळ जण येतील. ते जर जमलं तर ते विश्वासणाऱ्या पण ठकवतील. ते माझ्या नावाने भूते काढतील, चमत्कार करतील, अनेक गोष्टी करतील. सैतान आत्म्यांच्या दाणांची कॉपी करू शकतो, परंतु फळाची करू शकत नाही. कारण की सैतानाचा आणि आत्म्याच्या फळाचा 36चा आकडा आहे. तो पुन्हा देवाच्या असणाऱ्या फळाकडे बघायला जात नाही. कारण सैतानाला कोणाला प्रीती करता येत नाही, आनंद येत नाही, शांती तर अजिबात देता येत नाही. जर अशांत असेल तर लक्षात ठेवायचं, अरे अशांत आहे म्हणजे गडबड आहे. हा काय देवाचा आत्मा नाही. सरळ सांगतं शास्त्र आम्हाला, हे आत्म्याचं फळ आहे. त्याच्यावरून समजतं. त्याच्यानंतर देवाने आत्म्याचे दान दिलंय. कोरिन्थीकरास पहिले पत्र 12 अध्यायात म्हटलंय की परमेश्वर प्रत्येकाला देवाच्या इच्छेप्रमाणे तो आत्मिक दान देतो. आत्मिक दानाच्या ऐवजी मराठी बायबलमध्ये भाषांतरात शब्द आलाय कृपादान. हे जे आहेत हे देवाच्या कृपेने मिळालेले आहेत, म्हणून त्याला आत्म्याच्या दानांना कृपादान म्हटलेलं आहे. कृपादान जी दिलेली आहेत ही वैयक्तिक गौरवासाठी दिलेली नाहीत. कृपादान जी दिलेली आहेत ती दिलेली आहेत यासाठी की माणसांनी त्या आत्मिक कृपादानांच्या द्वारे माणसांनी लोकांकडे ज्यावेळेस आम्ही येतो त्यावेळेस त्यातून देवाचं गौरव करावं, देवाचा सन्मान करावा, देवाला सहाय्य मिळावं, देवाचं गौरव व्हावं, देवाच्या मंडळीची वाढ व्हावी, म्हणून परमेश्वराने हे सगळं दिलेलं आहे. प्रिय बंधू आणि भगिनींनो, म्हणून ज्या वेळेस आम्ही देवाकडे पाहतो त्यावेळेस आत्म्याची दाणं देवाच्या गौरवासाठी आहेत, स्वकेंद्रित नाही. आणि येशूने सगळं त्यांना सांगितलं, मी गेल्यानंतर तो येईल, वाट बघा. आणि ज्या वेळेस देव आम्हाला म्हणतो वाट बघा, त्यावेळेस आम्ही वाट बघायला पाहिजे. ज्यावेळेस देव म्हणतो शांत राहा, त्यावेळेस आम्ही शांत राहायला पाहिजे. आणि त्या आद्य ख्रिस्ती मंडळीला 10 दिवसही वाट बघता आली नाही. आणि मध्ये त्यांनी एक उपक्रम केला आणि पेत्र जो त्या असणाऱ्या मंडळीचा पुढारी तो म्हणताना म्हणाला, येशूने 12 प्रेषित निवडले होते, त्यापैकी एक की जो यहुदा इस्करियोत हा जो आहे याने येशूला धरून दिलं, त्याने पैसे घेतले, फेकले, गळफास घेतलं, तो खाली पडला, पोट फुटून तो मरून पावला. आणि म्हणून येशूचा 12 आकडा होता, आपण 12 आकडा करूयात.
आणि म्हणून आपल्यापैकी आपण एकाला नेमस्त केलं पाहिजे. एकापैकी आपल्यापैकी एक हा 12व्या प्रेषिताची जागा घ्यायला पाहिजे. तोपर्यंत देवाच्या आत्म्याचं काम झालं नव्हतं, तोपर्यंत देवाचा आत्मा मंडळीवर उतरला नव्हता, तोपर्यंत पेंटिकॉसचा दिवस आलेला नव्हता, तोपर्यंत मंडळीला प्रेषितांना असं वाटलं पेत्रासहित सगळ्यांना की आम्ही 12वा प्रेषित निवडायला हवा. आणि मग त्यांनी जगाची पद्धत किंवा जुनी पद्धत अवलंबली. ती जी जुनी पद्धत आहे ती आहे काय? चिठ्ठ्या टाकायच्या. चिठ्ठ्या टाकल्याने केवळ वाद मिटतात. चिठ्ठ्या टाकल्याने देवाची योजना पूर्णते जात नाही. पवित्र शास्त्रामध्ये अख्ख्या बायबलमध्ये कुठेही देव लोकशाही विषयी हे ग्रीकांनी जगाला दिलेलं पिल्लू आहे. बायबल सगळीकडं कुठेही बायबलमध्ये इलेक्शन नाही, बायबलमध्ये सिलेक्शन आहे. सिलेक्शन म्हणजे देव निवडतो. मग कोणीतरी म्हणेल प्रेषितांच्या कृत्यामध्ये 7 जणांची निवड करायला लावली. त्या ठिकाणी प्रोसेस आहे, त्या ठिकाणी प्रोसेस आहे. तुम्ही प्रार्थना करा, उपवास धरा, देवाच्या आत्म्याने परिपूर्ण हा माझा, तो माझा, तो माझा, हा माझा नाही, अशी निवड नाही करायची. देवाच्या आत्म्यामध्ये बसायचं, शास्त्र वाचायची, प्रार्थना करायची आणि मग ठरवायचं कोण आहे. मी उभा आहे अजिबात जाऊन सांगायचं नाही, मला मतदान करा अजिबात सांगायचं नाही. ते झालं इलेक्शन. सिलेक्शन देव म्हणतो मी ह्याला बोलवलं, मी त्याला बोलवलं, मी त्याला बोलवलं, मी ह्याला घेतलं, त्याला घेतलं, त्याला घेतलं, मी ह्या सेवेसाठी घेतलं, त्या सेवेसाठी घेतलं, तू हे कर, तू ते कर. प्रिय बंधू भगिनींनो, चर्चची लिडरशिप ही सगळ्यात किंवा देवाच्या द्राक्षमळ्यातली लिडरशिप, चर्चची लिडरशिप सगळ्यात डेंजरस लिडरशिप आहे. कारण की त्याविषयी लिहित असताना अनुवादाच्या पुस्तकात म्हटलेलं आहे, जर तुम्ही न्यायनिवाडा करत आहात तर तुम्ही देवाचं काम करत आहात. देवाचं काम हे कसं असतं? निपक्षपाती असतं. आम्ही जर पक्षपाती झालो, ह्याला आत्ता पेन दिला त्याला दिला नाही, हा माझा आहे म्हणून ह्याला 2 दिले आणि ह्याला 1च दिला, ते पक्षपाती आहे. हा जो पवित्र आत्मा आहे ह्याने सांगितलं, ज्या वेळेस मंडळी देवाने सांगितलेल्या गोष्टी करत नाही, म्हणून येशू ख्रिस्त योहान कृष्ण शुभवर्तमानाच्या 14व्या अध्याय म्हणताना असं म्हणतो, तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल. ज्याच्यामध्ये देवाचा आत्मा आहे ना, तो देवाच्या आज्ञा पाळतो. म्हणून मगाशी तडकलो, मिशनऱ्यांनी सेवा केलेल्या सेवा सुरू केलेल्या आहोत. म्हणून मी म्हणालो 2 बोर्डिंगचे मुलं असेल ना तरी आमची लाख कोटी रुपयाची प्रॉपर्टी त्यांच्यावरती खर्च करायला पाहिजे. कारण की त्या 2 मुलांच्या आत्म्याची किंमत कोट्यावधीपेक्षा जास्त आहे. कारण शास्त्र काय म्हणतो माहितीये का? मनुष्याने सगळं जग मिळवलं आणि आत्म्याचा नाश केला तर त्याला काय लाभ? देवाचा आत्मा जो आहे ना, हा ज्यावेळेस सांगतो वाट पहा, त्यावेळेस आम्ही देवाच्या आज्ञा पाळतो. देवाच्या आज्ञा चांगल्या आहेत, त्या जर कठीण असर देवाने आम्हाला दिल्या नसत्या. आणि येशू म्हणतो तुम्ही माझ्या आज्ञा पाळता कारण तुम्ही माझ्यावर प्रीती करता. सकाळीच मी बोलत होतो, म्हणलो काय लोक पियूस पुसायला येतात रविवारी सकाळी, म्हणलं आनंदाची गोष्ट आहे. आणि त्यांनी आलं पाहिजे कारण त्यांची ती सेवा देवाने त्यांना दिलेली आहे. आम्ही कोणाची सेवा बंद करू शकत नाही. सेवा बंद करण्यामध्ये आमचा हातभार नसावा, तर सेवा सुरू करण्यामध्ये आणि सेवा वाढवण्यामध्ये असावे. ह्या विद्याप्रतिष्ठानच्या शाळेमध्ये, विनोद गुजर शाळेमध्ये, त्या ठिकाणी माहित नाही आता बोर्ड आहे, त्या बोर्डवरती लिहिलं होतं, असं कुणी म्हणू नये की मी येण्याच्या अगोदर सगळं काही चांगलं होतं. असं कुणी आमच्याविषयी म्हणू नये की मी मिनिस्ट्रीमध्ये किंवा मी सेवेमध्ये येण्याच्या अगोदर, लिडरशिपमध्ये येण्याच्या अगोदर इथं सगळं चांगलं होतं, याचा अर्थ मी त्याचं वाटोळं केलंय. तो म्हणतो तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल. वाट पहा, प्रेषितांनी वाट नाही पाहिली, टाकल्या चिठ्ठ्या. एक चिठ्ठी निघाली ते म्हणले ते आहे. देव म्हणतो वाट पहा, तुम्हाला गडबड करायची गरज नाही. ज्यावेळेस देव म्हणतो शांत राहा, त्यावेळेस शांत राहायला पाहिजे. वाट पहा, त्यावेळेस वाट पाहायला पाहिजे. थांबायला पाहिजे. उभा राहा, त्यावेळेस उभा राहायला पाहिजे. लिही, त्यावेळेस लिहायला पाहिजे. बोल, त्यावेळेस बोलायला पाहिजे. गप्प बस, त्यावेळेस गप्प बसायला पाहिजे. म्हणून आमच्या कॉन्फरन्सचा सिद्धांत आहे, wherever Bible speak, we should speak. Wherever Bible is silent, we should be silent. जर देवाचं वचन आम्हाला मार्गदर्शन करत नाही तर त्या ठिकाणी आम्ही हाताची घडी तोंडावर बोट केलं पाहिजे. आम्ही जगाचा नियम लावण्यात काय अर्थ नाही. सध्या ख्रिस्ती जगाची अवस्था फार बिकट झाली. येशू म्हणतो वाट पहा, येशू म्हणतो थांबा, येशू म्हणतो माझ्या आज्ञा पाळा, आणि ख्रिस्ती जग म्हणतोय चला आपण कुठं जाऊ.
तर जे आमचे नाहीत त्यांच्याकडे आमचा विषय मांडू आणि ते सोडवतील. आणि शास्त्र म्हणताना आम्हाला सांगतं, तुम्ही आपली प्रकरणं न्यायालयात नेऊ नका. काही लोक न्यायालयात नेतात, काही लोकांना लोक न्यायालयात नेण्यासाठी प्रवृत्त करतात. तू घेऊन जा, आम्ही आहे तुझ्या मागं. तुम्ही आपली प्रकरण न्यायालयात नेऊ नका, कारण की एक दिवस तुम्ही जगाचा न्याय निवाडा करत आहात. हा, मला जर कोणी कोर्टात बोलवलं ना, मला जाणं गरजेचं आहे माझं उत्तर देण्यासाठी, पण मी कोणाला कोर्टात न्यायचं नाही. तुम्ही न्यायालयात जाऊ नका, कारण की ते आमचा निर्णय करू शकत नाहीत. होऊ शकतो का व चर्चचा निर्णय न्यायालयात? नाही होऊ शकत, कारण चर्च वधू ख्रिस्ताची आहे, ख्रिस्ताने केलं पाहिजे. म्हणून जगाचे नियम मंडळीत चालत नाहीत. आणि म्हणून ज्यावेळेस देव म्हणतो ना, पहा, वाट पहा, लक्ष देवा, शांत राहा, लिहा, बोला, आता सांगा, त्यावेळेस तेवढंच केलं पाहिजे. आम्ही कधी कधी चुकीचं करतो आणि चुकीचा परिणाम येतो. तो निवडला तर गेला पवित्र आत्मा येण्याच्या अगोदर, पण देवाने त्याला सेवा नाही दिली. आम्ही यदाकदाचित लोकाच्या मनानुसार निवडले जाऊ किंवा आमच्या इच्छेनुसार, आणि जे सगळं घडवून आणलंय त्याच्यामध्ये आम्ही निवडून जाऊ. परंतु देव त्यासाठी आम्हाला अभिषेक करणार नाही. आणि देव जर अभिषेक करत नाही तर ते रिकामं मडकं झालं की रिकाम्या मडकाचा काहीही अर्थ होत नाही. आणि देव उलट विचारेल, ती जागा त्यावेळेस तुझी नव्हती, ती दुसऱ्याची होती, तू का भरलीस बाबा? शास्त्र सांगतं, वाट पहा. आणि प्रेषितांनी वाट पाहायच्या ऐवजी गडबड केली. प्रेषित खरं 12वा प्रेषित संत पावलं आहे. देवाने त्याला 3 वर्ष शिक्षण दिलं अरबस्थानात नेऊन. देवाने त्याला सांगितलं, म्हणून तो नेहमी म्हणतो लिहिताना, जे मला प्रभूपासून मिळाले, जे मला देवाने सांगितलं, जे मला प्रभूपासून. आणि तो लिहित जातो आणि लिहितो, कारण की 3 वर्ष त्याला स्पेशली ट्रेनिंग देण्यात आलं आणि तो देवाच्या राज्यासाठी तयार झाला. दुसरी महत्वाची गोष्ट लिहित असताना तो म्हणतोय की ह्या लोकांनी प्रेषित तर निवडला, आणि पण प्रेषित निवडत असताना यांनी करत असताना फार गडबड केली, चिठ्ठ्या टाकल्या. म्हणून म्हणलं, प्रत्येक वेळेस चिठ्ठी प्रश्नाचं उत्तर नसतं. आणि जर आम्ही पाहिलं तर ह्यांनी जो प्रेषित निवडला, प्रेषितांचं किंवा देवाच्या सेवकांचं स्थान काय हो? काय स्थान? काय स्थान आहे? वाचलं कधी बायबलमध्ये? वाचलं का हो? काय आहे? कोण आहेत देवाचे सेवक? सध्या ख्रिस्ती जगामध्ये ग्लॅमर खूप झाले, ग्लॅमर, फुल ऑफ ग्लॅमर. ख्रिस्ती सेवकाची ओळख आहे. कोरिन्थीकरास पहिले पत्र 4 अध्याय आणि 11 वचनापासून तो सांगतो ख्रिस्ती माणूस कोण आहे. म्हणून जर आम्ही चर्च लिडरशिप मध्ये आहोत ना, आम्ही हे आहोत. काय म्हणतो तो बघा, आम्ही ख्रिस्तामुळे मूर्ख. अरे देवा, कठीण झाला आता. आम्ही ख्रिस्तामुळे मूर्ख. दुसरा शब्द, तुम्ही ख्रिस्तामध्ये शहाणे. ज्यांना असं वाटतं ना आम्ही देवाचे सेवक नाही, आम्ही शहाणे, परंतु ख्रिस्तामध्ये जे आहेत देवाचे सेवक हे सगळे मूर्ख. पुढे तो म्हणतो आम्ही अशक्त. जे देवाचे सेवक देवाच्या द्राक्षमळ्यात काम करतात ना, मग कुठल्याही प्रकारची, मगाशी मी मध्यस्थच्या प्रार्थनेच्या खूप सेवा सांगितल्या हो, एका मागे एका मागे आहे ना. कुठल्याही देवाच्या द्राक्षमळ्यात मी कुठे करत तो आम्ही कोण आहोत? आम्ही अशक्त आहोत. आणि संत पाऊल म्हणतो आमच्या अशक्तपणामध्ये शक्ती आम्हाला पूर्णतेस जाते. तो म्हणतो तुम्ही सशक्त, तुम्ही प्रतिष्ठित, आम्ही अप्रतिष्ठित. देवाच्या द्राक्षमळ्यामध्ये काम करणारा देवाचा सेवक, ज्याने देवाला अभिषेक करून बोलावलेला आहे, तो म्हणतो संत पाऊल की आम्ही कोण आहोत? अप्रतिष्ठित आहोत. म्हणून आम्हाला नीतिसूत्राच्या पुस्तकात म्हटलेलं आहे, जर एखाद्या ठिकाणी गेला तर खाली बस, जाऊन वरच्या खुर्चीत बसू नको. तुझ्यापेक्षा मोठ्या सन्मानाचा म्हणतो म्हणाल, जरा खाली बसता का? पुढं तो काय म्हणतो, या घटकेपर्यंत आम्ही भुकेले, तहानेले, उघडे वागडे आहो, आम्ही ठोसे खात आहो, आम्हाला घरदार नाही, आम्ही आपल्याच हाताने कामधंदा करून श्रम करतो. संत पाऊल स्वतःची उपजीविका स्वतः करतो कामधंदा करून. आमची निर्बसना होत असता आम्ही आशीर्वाद देतो. अहो, देवाच्या द्राक्षमळ्यामध्ये काम करणाऱ्या माणसाचं हे चिन्ह आहे. ज्याला प्रेषित म्हणून नेमाला निघाले होते ना, त्यासाठी त्यांनी ज्या वेळेस निर्बसना होत आहे त्यावेळेस त्याने आशीर्वाद देणं गरजेचं आहे. कारण की संत पेत्र लिहितो, आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी देवाने पाचारण केलेलं आहे. माझं ह्याने असं केलं,
पुढच्या वेळेस मी तसं बघतो. त्याने मला असं केलं, मी त्याला नंतर कधीतरी तावडीत भेटतो. यासाठी देवाने बोलावलं नाही. आता मी नाही कारण देवाची इच्छा नाही. देव आपल्या लेकरांना वाईट गोष्टीत पडू देत नाही. तो म्हणतो की आम्ही कोण आहोत? आशीर्वाद देतो देवाच्या लेकरांना, देवाच्या द्राक्षमळ्यातल्या माणसाला, ज्याच्याकडे देवाचा आत्मा आहे, त्यांना माणसाने काही केलं तर त्या माणसाने बाय डिफॉल्ट आशीर्वादच द्यायला शिकायला पाहिजे. असं करायचं नाही. एकट्या दुकट्यात पण माहिती आहे ना, बोटं मोडायची नाहीत. एकटा असताना शाप द्यायचा नाही. एकटा असो की दुकटा असतो, देवाला सगळं समजतं. तो म्हणतो की आम्हाला आशीर्वाद, तो म्हणतो आमची छळणूक होत असता आम्ही ती सहन केली. पुढं तो म्हणतो आमची निंदा होत असता आम्ही मनधरणी करतो. आता शेवटची जी व्याख्या आहे ना, ते फार चांगलं. तो काय म्हणतो, आम्ही जगाचा गाळ, एकदम खालच्या जगात, सर्वांची खरवड. माहिती ना खरवड? जेवण केल्यानंतर जे खाली लागतं ते खरवड, ज्याला कुणी बघत नाही, कुणी खाण्याचा प्रयत्न करत नाही. तिसरं, असे आजपर्यंत झालो आहोत. आणि संत येशू ख्रिस्त म्हणतो की जे प्रेषित आहे, ज्यांना मी निवड, त्यांची अवस्था ही आहे. तो म्हणतो तुम्ही माझ्या आज्ञा पाळा. वाट पाहिली नाही. माणसाला देवाने अभिषेक नाही केला, पाऊलाला अभिषेक केला. पुढची गोष्ट झाली. येशू ख्रिस्त म्हणताना म्हणतो मग 50व्या दिवशी देवाच्या आत्म्याचं आगमन झालं. ही भविष्यकथन योएल संदेष्टाने केलेलं पूर्णतेस गेलं. पुढं तो आल्यानंतर योहान कृष्ण वर्तमान 14वा अध्याय 15, तुम्ही माझी जर प्रीती करत असाल तर माझ्या आज्ञा पाळाल. पुढं तो म्हणतो मी पित्याला विनंती करीन, मग तो तुम्हाला दुसरा कैवारी म्हणजे सत्याचा आत्मा देईल. केवळ प्रभू येशू ख्रिस्ताला आम्हाला देवाचा आत्मा देण्यासाठी विनंती करता येते. आणि म्हणून प्रिय बंधू भगिनींनो, आम्ही देवाला म्हणू शकत नाही दे. मनुष्याच्या पापाची क्षमा झाल्याशिवाय माणसाच्या जीवनामध्ये पवित्र आत्मा येऊन राहत नाही. ज्या दिवशी पश्चाताप करतो त्याच दिवशी देवाचा आत्मा वस्तीला येतो आणि तेव्हापासूनच तो देवाचं मूल बनतो. ही काही भविष्यकालीन घटना नाही, ही त्याच वेळेस घडते. फक्त बाकीच्या गोष्टी ज्या आहेत ते नंतर प्रत्ययास येताना दिसतात. परंतु ज्या दिवशी येशूचा वैयक्तिक तारणारा म्हणून स्वीकार केला, तेव्हाच ज्यांनी स्वीकार केला त्यांनाच देवाचा आत्मा आहे. त्यांच्यासाठीच येशू देवाचा आत्मा दे म्हणतो. सगळ्यांना देवाचा आत्मा भेटत नाही. नामधारी ख्रिस्ती यांना भेटत नाही. मला जग ख्रिस्ती म्हणून भेटतं, मला भेटत नाही. मला लोक फार ख्रिस्ती चांगला म्हणतात म्हणून भेटत नाही. देव जर मला ख्रिस्ती म्हणून समजत असेल तर पवित्र आत्मा आहे, आणि ज्याच्याकडे पवित्र आत्मा आहे तो खरा ख्रिस्ती आहे. आम्ही विचार केला पाहिजे. येशू देतो, येशू म्हणतो मी विनंती करेल मग तुमच्याकडे पवित्र आत्मा येईल. आणि येशूने पित्याला विनंती केली, मंडळीला दे. आणि तेव्हापासून आजपर्यंत गेल्या 2000 वर्षामध्ये अनेकांना देवाने पवित्र आत्मा दिला. ज्यांचं ज्यांचं तारण झालं त्या प्रत्येकाला देवाचा आत्मा देवाने दिलेला आहे. असं आम्हाला रडावं लागत नाही देवाचा आत्मा दे म्हणून, आम्हाला भागावं लागणार देवाचा आत्मा दे. ज्या दिवशी आमचं तारण होतं त्यावेळेस माझी आणि देवाची खूणगाठ बांधली गेली की एक दिवस ज्यावेळेस तो अंतराळामध्ये येणार आहे त्यावेळेस त्या ठिकाणी मी घेतला जाणार आहे. तिसरी गोष्ट, येशू ख्रिस्त पवित्र आत्म्याविषयी सांगतो आणि तो म्हणताना असं म्हणतोय, अशासाठी की त्याने तुम्हाबरोबर सदा सर्वदा राहावे. देवाचा आत्मा मंडळीसाठी, मंडळीचं स्वर्गारोहण होईपर्यंत देण्यात, सदा सर्वदा राहण्यासाठी दिलाय. मंडळीचं वर उचलणं झाल्यानंतर देखील पवित्र आत्म्याचं काम जगामध्ये महासंकटाच्या काळात चालणार आहे. परंतु मंडळी संगती पवित्र आत्म्याचे सध्या 2 काम आहेत. पहिलं काम जे आहे ते आहे की ज्यांचं तारण झालं नाही त्यांना पापाची खात्री करून देणे. प्रिय बंधू भगिनींनो, पापाची खात्री जर होत असेल, आमच्या संगती जर देव बोलत असेल, आम्हाला हे जे चुकत आहे हे देवाचा आत्माला सांगतोय की हे सोड, कारण की ह्याची तुला गरज नाही, तुझ्या पापाची क्षमा झाली. आणि दुसरी जी आहे, ज्यांचं तारण झालंय त्यांना नीतिमत्वाची खात्री करून देतो, नीतिमत्वामध्ये त्यांची वाढ करतो, त्यांचं शिष्यत्व करतो. ही पवित्र आत्म्याची 2 कामं, एक मंडळीसाठी, एक मंडळीच्या बाहेर, एक तारण पाळण्यासाठी, एक तारण न पाळण्यासाठी. म्हणून तो म्हणतो की तो सर्वदा तुम्हाबरोबर आहे. जग त्याला ग्रहण करू शकत नाही. जगाला पवित्र आत्मा समजत नाही आणि ते पवित्र आत्म्याला ग्रहण करू शकत नाही, कारण ते त्याला पाहत नाही. याचा अर्थ तारण पाळलेले लोक पवित्र आत्म्याला पाहतात. कशाने पाहतात तर आत्मिक ज्ञानाने पाहतात,
आत्मिक अंतचक्षुने पाहतात, त्यांची आणि पवित्र आत्म्याची ओळख होते, पवित्र आत्मा त्यांच्या संगती येऊन वस्तीला राहतो. म्हणून संत पावले तर तुमचं शरीर हे पवित्र आत्म्याचं मंदिर आहे, तुम्हाला ठाऊक नाही काय. कालच्या रायवर मी म्हटलं किती जळकट अशात बसलोय आपण, है ना. आम्हाला ह्या असणाऱ्या दगडा माताच्या मंदिराविषयी इतके आमच्या घरामध्ये जळकट व्हायचे, तर देवाचा आत्मा जिथं राहतोय आमच्या शरीरामध्ये आम्ही किती काळजी घ्यायला पाहिजे. मग काळजी घेत असताना मी हे पाहायला पाहिजे, निंदा करायला नको, देवाच्या विरुद्ध बोलायला नको. याकोबाच्या पत्रात म्हणलं एकाच झऱ्यातून 2 प्रकारचं पाणी येतं का, कडू कांबट. कडू 2 प्रकारचं पाणी येतं का. एक तर आमच्या तोंडातून देवाची स्तुती होऊ शकते किंवा देवाचा अपमान होऊ शकतो. दोन्ही एकदाच होणार नाही, कारण की आम्ही 24/7 देवाची लेकरं आहोत. का आमची मुलं जर उद्या म्हटली नाही घरात आहे ना तोपर्यंत तुमचा मुलगा, घराच्या बाहेर गेलो ना कॉलेजमध्ये मी माझा रिकामी, चालेल का, नाही चालणार. आम्ही जे करू त्याच्यामुळे देवाच्या नावाला कलंक लागू शकतो. आणि म्हणून प्रिय बंधू भगिनींनो, तो म्हणतोय की जगाला ओळखू शकत नाही, जग त्याला स्वीकारू शकत नाही, जग त्याला ओळखत नाही. आम्ही प्रभू येशू ख्रिस्तामध्ये देवाच्या आत्म्याला ओळखतो, त्याची खात्री आमच्या अंतःकरणात संगती होते. तो सांगतो तू तारण पावलेला आहेस, तू कुटुंबात जन्मला आहेस, तुला हे करायचं. देवाचा आत्मा वारंवार आमच्याशी बोलतो, खात्री करून देतो. तो म्हणतो हे तुझ्यासाठी आहे. ज्यावेळेस देवाचं वचन वाचतो त्यावेळेस देवाचा आत्मा म्हणतो हे वचन पर्सनली मी तुझ्यासाठी दिलंय, ह्या वचनावर काम कर, ह्या वचनाप्रमाणे चाल, तुला कृपा प्राप्त होईल. आम्ही देवाच्या वचनाप्रमाणे चालणारे लोक होतो ज्यावेळेस देवाचा आत्मा वचन देतो. आम्ही दुसऱ्याचं वचन घेऊन आमच्या स्वतःला वापरू शकत नाही. दिस इज नॉट फॉरवर्ड बिझनेस. माहिती ना फॉरवर्ड, इकडून आलं दुसऱ्याला पाठवलं. मला माझं वैयक्तिक वचन बायबलमधून मिळवायलाच पाहिजे. देवाकडे मी माझा दृष्टांत शोधायलाच पाहिजे. देवाने मला कशासाठी बोलावलंय, देवाने मला का सेवा दिलेली आहे. सगळ्यांच्या सेवा आपल्या सेवा होऊ शकत नाहीत. आपल्या सेवा आपल्याला माहीत असायला पाहिजे की माझी सेवा काय, आणि ही सेवा करत असताना मला देवाने दिलेले नियम पण माहीत पाहिजे, मी कशी करायची. आणि म्हणून तो म्हणतो जग ओळखू शकत नाही, आम्ही ओळखतो, कारण की ख्रिस्ताला आम्ही ओळखतो. ख्रिस्तामुळं आम्ही त्याला ओळखतो, आम्ही त्याला घर ओळखू शकतो. पुढे येऊयात. तो म्हणताना असं म्हणतो तुम्ही त्याला ओळखता कारण तो तुम्हाबरोबर राहतो व तुम्हामध्ये वस्ती करतो. पवित्र आत्मा ह्या असणाऱ्या चर्चमध्ये म्हणजे बिल्डिंगमध्ये राहत नाही. पवित्र आत्मा व्यक्तीच्या जीवनात राहतो. आम्ही विचार केला पाहिजे ह्याच्या अगोदर देवाचा आत्मा माझ्या संगती कधी बोलला, देवाच्या आत्म्याने कधी सांगितलं हे चांगलं केलंस, देवाच्या आत्म्याने कधी सांगितलं हे बदलून घे, देवाच्या आत्म्याने कधी सांगितलं ह्यापासून शुद्ध हो, देवाच्या आत्म्याने कधी सांगितलं की हे तुझ्यासाठी नाही. प्रिय बंधू भगिनींनो, आम्ही शोधायला पाहिजे, बघायला पाहिजे. देवाचा आत्मा माझ्याशी जगात चाललंय म्हणून आम्ही करू शकत नाही. आम्ही जगापेक्षा निराळे आहोत. आम्ही जगापेक्षा निराळे आहोत. आम्ही निराळी पद्धत वापरायला पाहिजे. ख्रिस्ताची पद्धत, ख्रिस्ताची पद्धत आम्हाला बायबलमध्ये भेटते. आणि बायबल वाचल्याशिवाय देवाचा आत्मा आमच्याशी बोलणार नाही. कारण येशू ख्रिस्त शास्त्र मी जातो मग तो येईल आणि तो तुम्हाला जे जे काही मी तुम्हाला शिकवलं त्याची आठवण करून देईल. पवित्र आत्मा येशूने जे सांगितले ना त्याची आठवण करून देतो. दुसरं नवीन सांगत नाही. आधी हेच, इथूनच तो बोलतो, इथूनच करतो. म्हणून मी नेहमी म्हणतो बायबल आहे ना हे टेस्ट ट्यूब आहे. टेस्ट ट्यूब जे केमिस्ट्रीचे विद्यार्थी त्यांना समजेल. टेस्ट ट्यूब आहे सायन्सचे. त्या टेस्ट ट्यूबमध्ये आपण मटेरियल टाकतो आणि मग तपासतो की बरोबर रिझल्ट येतो का. बरोबर येणार आहे. 8वी 9वी 10वी 11वी 12वी सायन्स जे शिकत येते त्यात टाकतो आम्ही. मग रिझल्ट आला तर ओके दिस इज डन, बरोबर आहे. त्याप्रमाणे आमच्या गोष्टी आहेत ना आम्ही बायबल म्हणलेल्या टेस्ट ट्यूबमध्ये टाकायला पाहिजे. मला वाटतं बरोबर म्हणून चुकीचं आहे. बायबल म्हणलेल्या टेस्ट ट्यूबमध्ये पडलं ना आणि मग त्याचा रिझल्ट बाहेर आला तो बरोबर आहे. म्हणून इब्री लोकास पत्रामध्ये म्हणतो तुमच्या पूर्वजांच्या विश्वासाचा परिणाम ध्यानात आणून त्याचं अनुकरण करा. जर आमच्या पूर्वजांनी केलेल्या गोष्टीमुळं त्यांना आशीर्वाद मिळाला असेल, देवाचा गौरव झाला असेल, देवाच्या जवळ गेले असेल, देवाचा सन्मान झाला असेल तर ते यथायोग्य आहे. परंतु आमच्या पूर्वजांनी केलेली गोष्ट जर देवाच्या नावाला कलंक लागला असेल, देवाच्या नावाला बट्टा लावत असेल आणि त्याच्यामुळं आमच्या कुटुंबावरती किंवा त्या आमच्या पूर्वजांमुळं त्यांच्यावर आणि त्यांच्यानंतर लेकरा बाळांवरती जर देव शिक्षा देऊन शाप देत असेल तर ते चुकीचं आहे. मग ते करायला देव आम्हाला नाही बोलवत.
तो म्हणतो म्हणून आमच्या पूर्वजांचा परिणाम लक्षात आणून मग त्याचं अनुकरण करा. आम्ही शोधायला पाहिजे, करतो ते बरोबर आहे की नाही. आमच्या प्रत्येकाचा मंडळीमध्ये वेगळं अस्तित्व आहे. ज्याला देवाचा आत्मा आहे त्याला माहित आहे मंडळीत माझी सेवा काय. म्हणून संत पौल म्हणतो सगळेच तुमच्यामध्ये शिक्षक आहेत काय नाही, सगळेच पाळक आहेत का नाहीत, सगळेच चिन्ह चमत्कार करणारेत का नाहीत, सगळेच अन्न भाषा बोलतात का नाही. काहींना देवाने दान दिलंय आणि त्यानुसार ते काम करतील. परंतु आम्ही सगळे कोण आहोत माहितीये का? प्रेषित 1:8 प्रमाणे आम्ही पवित्र आत्मा आल्या आल्या आम्ही ख्रिस्ताचे साक्षी आहोत. आणि आमची साक्ष ही डोळ्याने पाहून आणि कानाने ऐकून नाही, आत्मिक साक्ष ही अनुभवातली साक्ष आहे. आम्ही ख्रिस्ताचा अनुभव वधस्तंभाच्या पायथ्याशी केला आणि त्या वधस्तंभाच्या पायथ्याशी अनुभवानंतर माझं आणि ख्रिस्ताचं नातं झालं आणि ख्रिस्ताने माझा हात धरला आणि देवाचा धरून जोडून दिला आणि आम्ही तेव्हापासून देवाचे झालो आणि देवाच्या कुटुंबामध्ये आम्ही जन्माला आलो. आणि ही खात्री असणं फार गरजेचं आहे. आणि मग मनुष्याकडे जर देवाचा आत्मा नाही, मनुष्याने सगळं जग मिळून, सगळं जग म्हणजे आफ्रिका खंडातले सगळे हिरे, जगामध्ये असणारं सगळं सोनं, जगामध्ये असणारी सगळी करन्सी इन्क्लुडिंग बिटकॉइन, जगामध्ये असणाऱ्या सगळ्या प्रॉपर्टीज, जगामध्ये असणारे सगळं सौंदर्य, जगामध्ये असणाऱ्या सगळ्या डिग्रीज, जगामध्ये असणारं सर्व ज्ञान, जगामध्ये असणारे सर्व मान मर्यादा, जगामध्ये असणारा सन्मान हा सगळा एका माणसाचा असेल. आणि तो माणूस जर समजा त्याचं तारण झालं नसेल तर त्याच्या आत्म्याच्या समोर ह्या सगळ्याची किंमत शून्य आहे. मनुष्याने सगळं जग मिळवलं पण आपल्या आत्म्याचा नाश केला तर काय लाभ. ज्याच्या संगती देवाचा आत्मा आहे त्याच्यासाठी आणखीन एक खात्रीपूर्वक गोष्ट बायबल आम्हाला सांगतं. जगामध्ये काय आहे? देहाची वासना, डोळ्याची वासना आणि संसाराविषयीची फुशारकी. जिथं लोकांविषयी बोलतात ना ते कमी आहेत, मेंटली स्ट्रॉंग नाहीत. जिथं लोक आयडियाज विषयी बोलतात ना दे आर मेंटली स्ट्रॉंग. आणि जिथं लोक आहेत ना एखाद्या असणाऱ्या मोठ्या गोष्टीविषयी, मोठ्या दृष्टांताविषयी बोलतात ना ते लिजंट आहेत. आम्ही कधी कधी माणसांविषयी खूप बोलतो. ख्रिस्ती मंडळीमध्ये ज्यावेळेस आम्ही देवाविषयी बोलतो ना त्यावेळेस आम्ही आशीर्वादित होतो. ज्यावेळेस आम्ही देवाच्या कृत्यांविषयी बोलतो त्यावेळेस आशीर्वाद बोलतो. ज्यावेळेस आम्ही आत्म्याच्या कामाविषयी बोलतो त्यावेळेस आशीर्वाद होतो. बाकी सगळं शुल्लक आहे. माझं आणि तुमचं आयुष्य सगळ्यांना आवडणारं वचन. कारण बरेच ठिकाणी विचारलं मावशी, बारामती, पुणा, मुंबई, सोलापूर, नंदुरबार, चिंचपाडा, चिखलपाडा, त्यानंतर इकडं नाशिक. बरं म्हटलं कोणाला 120 वर्षाचं आयुष्य पाहिलं का? कुणी तयार नाही हो. मी म्हणलो मनुष्य आपण फार समाधानी आहे. 70 आणि 80 वर्ष. दीपक माझे 51 वर्ष संपलेत, आता राहिलेत 70ला 19 वर्ष. 19 मधले पण अर्ध वर्ष गेलं, 3 महिने 4 महिने गेले म्हणजे संपलं. आता राहिले 18.5 वर्ष. ह्या 70.5 वर्ष. कारण शक्ती आपल्यात नाहीये, सगळी शक्ती वयोवृद्ध मंडळी ज्या आज्या पंजोबा बसल्यात ना त्यांच्याकडे आहे. कारण सगळं गावरान तूप आणि सगळं त्यांच्याकडे चांगलं होतं, आपल्याकडे सगळं हायब्रिड आहे. त्याच्यामुळं आपण 70च धरून चालायचं. अनंतकालिक जीवन 19 वर्षासाठी वाया घालवू का हो? 19 वर्षासाठी मी नरकामध्ये जाऊ का? जिथं अनंत काल अग्नी जळत आहे, माणसं जळत आहेत, गोष्टी घडत. मागच्या वेळेस मी एक वाक्य वापरलं. काही लोक म्हणतात कुणी बघितला स्वर्ग आणि नरक? येशूने बघितला. येशूने बघितला. येशूने सांगितलं जो जगाला स्वर्ग म्हणतो ना तो सैतानाचा हस्तक आहे. इथं आम्ही स्वर्ग उभा करू शकत नाही. एका वाक्यात सांगतो, जर कोणाला असं वाटतं स्वर्ग उभा करू शकतो ना त्याने छातीवर हात ठेवून पण सांगायचं मी ह्या जगामध्ये स्वर्ग उभा करू शकतो आणि माझं घर मी स्वर्ग करणार आहे. नाही उद्या हार्ट अटॅक आला तर बघा. स्त्री असो की पुरुष असो, जगामध्ये सध्या एक रिसर्च चाललाय मेडिकल, जास्त पुरुषांना हार्ट अटॅक होतो, स्त्रियांना येत नाही का? मेडिकल सायन्स रिसर्च करत आहे. मग स्त्री असो की पुरुष असो, नाही उद्या हार्ट अटॅक आला तर बघा. कारण की आम्ही देवाच्या समोर जाऊ शकत नाही. आम्ही आमच्या घराला स्वर्ग करू शकत नाही कारण की आम्ही मुळात पापी आहोत.
पापामध्ये जन्माला आलो, दावीद म्हणतो त्याप्रमाणे, पण प्रभू येशू ख्रिस्तामध्ये देवाचे झालो आणि देवाचा आत्मा आमच्यामध्ये आल्यामुळं आम्ही देवाचे लेकरं झालो, प्रभू येशू ख्रिस्ताला स्वीकारल्यामुळं. आणि त्या देवाची इच्छा आहे की आम्ही वाट पाहावी, आम्ही देवाची वचनं पाळावीत, आम्ही वाचन करावं, आम्ही वाट पाहावी, कधी शांत राहावं, कधी बोलावं, कधी आम्ही हे बोलावं, कधी आम्ही ते बोलावं, आम्ही एकमेकांच्या उन्नतीसाठी बोलावं. म्हणून संत पाऊल म्हणतो, एकमेकास तुम्ही स्तोत्रे, गीते आणि आध्यात्मिक प्रबंध म्हणून दाखवा, यासाठी की एकमेकाची उन्नती व्हावी. देवाचा आत्मा फार स्पष्टपणे काम करतो आणि ज्यावेळेस तो काम करतो तो कामच करतो. आणि म्हणून मंडळीला देवाचा आत्मा दिलेला आहे, त्या आत्म्यात आम्ही वाढून आमची सर्वांगीण उन्नती केली पाहिजे. आणि ज्या 70व्या वर्षी देव म्हणेल, दार वाजलं इकडचं, चल ये, आता इथून बाकीच्यांनी आपलं वय जोडा. जग सांगतं मनुष्याचं सरासरी आयुष्य 55 वर्ष. 55 म्हणलं तर माझे 4च वर्ष राहील सरासरी आयुष्यमान. थोड्यासाठी देवापासून दूर जाऊन फुपाट्यातून उठल्यासारखे स्वर्गात फिरू नका. कारण प्रेषित कोरिन्थीकरास पत्र म्हटले की ज्यांचं तारण झालंय, देव सगळ्यांची सेवा पडताळून पाहिल. आणि कोणाची सेवा पडताळून पाहिल? ज्याला देवाने सेवा दिली, तो ज्याला सेवेसाठी अभिषेक केलाय. म्हणून मी वारंवार सांगतो की जे देवाने दिलं नाही ते आमच्याकडं नाही, आणि म्हणून प्रिय बंधू, जे देवाने दिलंय ते आमच्याकडं आहे. आणि म्हणून ज्यावेळेस आम्ही पाहतो त्यावेळेस गोष्ट महत्वाची आहे की आम्ही देवाकडे लक्ष लावलं, देवाने दिलेल्या सेवेत वाढायला पाहिजे. देवास कसरी मग जगाने आम्हाला काही म्हणो, देवाने म्हटलं पाहिजे तिथं गेल्यानंतर भल्या व विश्वासू दासा, आणि आत गेल्यानंतर मग आमची सेवा पडताळून पाहिजे. आणि सेवा जर जळाली मग धुरकटलेल्या धुळीतून फुटल्यासारखा आम्ही स्वर्गामध्ये फिरणार. परंतु जर सेवा टिकली तर मग आम्हाला एकामागे एक देव मुकुट देणार, पारितोषिक देणार, देवापासून आम्हाला सन्मान भेटणार. हा सन्मान पुन्हा सर्व समर्थ देवाच्या चरणाशी समर्पित करायचा आहे. परंतु जर समजा मला हाकच आली नाही, तो म्हटलाच नाही भल्या व विश्वासू दासा, तर नरकामध्ये अनंत कालासाठी, जिथं अग्नी जळत आहे, किडा मरत नाही, अंधार हाताला लागतो, दुर्गंधी आहे, अशा सगळ्या परिस्थितीत युगानुयुगासाठी राहणं गरजेचं आहे. म्हणून प्रिय बंधूंनी सांभाळा, आज विचार करा, माझ्याकडे देवाचा आत्मा आहे का? मग काही नसेल तरी चालेल. पाळक साहेबांचं कामच आहे सांगणं, नाही ही माझी सेवा आहे. देव सांगतो ते सांगणं मला गरजेचं आहे, यासाठी की देव कोणासंग तरी आज हे बोलू इच्छित आहे की बदलून घ्या. धिटाईने पुढे जाऊ नका. मला आणि तुम्हाला कोणाला माहित नाही आपलं आयुष्य किती आहे. माहित आहे का हो? कोणालाच माहित नाही. असं जीवन देवासंगती जगायला हवं की आज माझा शेवटचा दिवस आहे आणि आज मला हाक मारली जाईल आणि मग मी अनंत कालामध्ये जाईल. नाही, हे जगत असताना राग येईल, सैतान मोह आणेल, सगळं करेल, कधी कधी त्यात पडू, पुन्हा ख्रिस्त उभा करेल, परंतु जगताना तसं जगायला पाहिजे बायबल आधारित. म्हणून जर आम्हाला ख्रिस्ती मंडळीमध्ये आणि जगाच्या ख्रिस्ताच्या द्राक्षमळ्यामध्ये जर आम्हाला मान सन्मान हवा आहे, आम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी सेवेसाठी हवा आहे, तर सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट, आम्ही कोण आहोत? कोण आहोत? खरवड. कुठलीही सेवा इथं बसायला नाही, खिशात हात घालून फिरायला नाही. वेळ आली तर आम्ही खालचा पेपर उचलायला तयार पाहिजे, ती सेवा आहे. मी मंडळीचा पाळक आहे, मी नाही उचलणार, नाही, मला दिसलं तर मी उचलायला पाहिजे ना. ते गुंतवळ फिरण्यापेक्षा, 10 लोकांचं लक्ष जाण्यापेक्षा, आजही काम करतो की नाही हे पाहण्यापेक्षा मी उचलून माझ्या खिशात ठेवली बरी. पुढच्या 10 लोकांचं वचन प्रभू वचनाकडे आणि देवाच्या वचनाकडे लागल, त्या गुंतवळीकडे कोणी बघणार नाही. प्रिय बंधू आणि भगिनींनो, हे देवाच्या आत्म्याचं काम आहे. देव दाखवतो ते करणं. माणसाच्या मागं जाऊ नका. माणूस खड्ड्यात पडतो आणि आपल्याला पण खड्ड्यात घेऊन जातो. म्हणून शास्त्र सांगतं, मनुष्यावर भरोसा ठेवण्यापेक्षा परमेश्वराला शरण जाणे हे बरे. शास्त्र दुसरीकडे, तोंड देखली चाकरी करू नका. म्हणजे कसं? गेल्या वर्षी एक VBS ला पोरगा होता, तो मला बघितलं कसं करायचा, सलाम पाळायचा. सगळे म्हणायचे घरातले, आई आणि नातेवाईक, तुम्हाला पण असं करतो, सलाम पाळक साहेब, बाकी सगळ्यांना हात देतो, है ना.
कधी कधी आम्ही देवासंगते असं सलाम द्या, आता मी चाललो, तुझा संपला, 2 तास इथं 11:30 पारा झालेत, आता बाहेर जाऊन मी माझा मोकळा आहे. वाटल तिथं त्या गोष्टी करायला नाही. सांभाळा, माणसाच्या मागं जाऊ नका. देवाला विचारा, देवा हे करू का? देव सांगतो, देव 100% सांगतो. हे करू की करू नकोस, ते देवाच्या आत्म्याचं काम आहे. जग करतं म्हणून ख्रिस्ती विश्वासणारे करू शकत नाहीत, ते देवाच्या आत्म्याचं काम आहे. देवाची कृपा भेटते, ते देवाच्या आत्म्याचं काम आहे. कठीणता असेल, त्या कठीणतेतून बाहेर काढणं हे देवाचं काम आहे. देव कारण म्हणतो शांत राहा, देव म्हणतो वाट पहा, देव म्हणतो लिही. योहानाला किती म्हणतो लिही. 11 वेळेस प्रकटीकरणाच्या पुस्तकात लिहिलं योहानाला. योहान इतका मंत्रमुग्ध झाला बघण्यामध्ये की तो देव अरे लिही, तो विसरलाच नाहीच. योहान परत लिहितो, बंद करून ठेव. दाण्याला बंद करून ठेवलं. काही लोक मागच्या 2-3 महिन्यापूर्वी पाळी साहेब जून नंतर बायबलसाठी दाण्यालाचं पुस्तक शिकवा. सुंदर पुस्तक. ह्या जगामध्ये काय घडतं ते दाण्यालाच्या पुस्तकात लिहिलंय. प्रिय बंधू आणि भगिनींनो, त्याला सांगितलं बंद कर, त्यांनी बंद केलं. तो म्हणला नाही, देवाने मला इतकं दाखवलंय, जगाला सांगतो. देव म्हणला अरे बंद कर. आम्ही बंद करायचं, उघडायचं, बोलायचं. योहानाला सांगितलं योहाना बंद करू नकोस, नाही बंद केलं. त्यांनी दिलं मंडळांकडे पाठवून, वाचा आणि बदलून घ्या. प्रिय बंधू आणि भगिनींनो, देवाचा आत्मा आमच्या आत्म्याला खात्री देतो. ती खात्री फार महत्वाची आहे. आमच्या बुद्धीपासून खात्री नको. बुद्धीपासून तारण पावलेले शेवटी नाशाकडे जातील, आत्म्यापासून तारण पावलेले हे सार्वकालिक जीवनाच्या वाटेकडे जातील. आणि या सार्वकालिक वाटेच्या जीवनाच्या प्रवासामध्ये देवाचा आत्मा त्यांना नीतिमत्तेमध्ये वाढवत घेऊन जाईल. प्रार्थना करूयात, उभे राहूयात. हे आमच्या प्रेमळ आणि जिवंत प्रभुदेवा, पवित्र आत्म्यासाठी आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. येशूने मंडळीसाठी रदबदली केली, संताला तो आमच्यासाठी पाठवलास. ज्यावेळेस तो आम्हाला म्हणतो वाट पहा, त्यावेळेस आम्हाला वाट पाहायला शिकेल. परमेश्वरा, ज्यावेळेस तो आम्हाला म्हणतो प्रीती करा, त्यावेळेस तो आम्हाला प्रीती करायला शिकेल. प्रभुदेवा, तुझ्या आत्म्याचं वास्तव्य जे आमच्या शरीरामध्ये तू दिलेलं आहेस, त्याच्याशी विश्वासू राहून तुझी कृपा दे. त्याला खिन्न करू नये म्हणून तो आमचा सहाय्यकर्ता आणि पुढारी. हे आमच्या प्रेमळ आणि जिवंत देव, आम्ही प्रार्थना करतो, त्या पवित्र आत्म्याच्या द्वारे आम्हाला प्रभू येशू ख्रिस्तासारखं होण्यासाठी सहाय्य करणारा दे बाप. तू तुझ्या आत्म्याला आमच्या अंतकणाशी संधान साधू देत. जग आमच्याविषयी काय म्हणतं यापेक्षा परमेश्वरा तू आम्हाला म्हणशील भल्या व विश्वासू दासा, ते शब्द आमच्या कानावर पडावेत अशी कृपा आणि अनुग्रह तू होत. आणि तसं जीवन पवित्र आत्म्याच्या द्वारे जगण्यासाठी तुझ्या कृपेने संपन्न तू कर. आणि तुझी कृपा भेटत असताना आत्म्याचं फळ आमच्या जीवनात दिसावं आणि त्या फळाच्या द्वारे तुझ्या नावाचं गौरव व्हावं. जी कृपादान दिले त्या कृपादानाच्या द्वारे तुझ्या मंडळीचा विकास व्हावा, तुझा द्राक्षमळा वाढावा. प्रभुदेवा, अशी मेहरनं जर आमच्यापैकी प्रत्येक ज्याच्याकडे देवाचा आत्मा आहे तारण त्या प्रत्येक व्यक्तीवर कर, अशी आग्रहाची प्रार्थना करतो. ज्यांना अजून परमेश्वरा पवित्र शास्त्रातला असणारा ख्रिस्त समजला नाही, ज्यांना अजून तारणाचा अनुभव नाही, त्यांच्या दारावर थाप मारण्याचं बंद करू नकोस. प्रभुदेव, त्यांच्याशी तू बोल आणि त्यांची आणि ख्रिस्ताची ओळख होऊ दे. प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्त आमचा गौरवी तारणारा याच्याद्वारे मागतो म्हणून तो आई. आमेन. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाम पवित्र मानले जाओ. तुझे राज्य जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आमचे ऋणे असरून सोडले आहेत तसेच तू आमचे ऋणे आम्हास सो. आणि आम्हास परीक्षित नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडी. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. आता शांतीने जा आणि सुखाने राहा, म्हणजे देव जो बापाची प्रीती, तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या कृपा आणि प्रेमळ पवित्र आत्म्याची सहभागिता आम्हातील प्रत्येकाबरोबर, देवाच्या सर्व लेकरांबरोबर आता आणि येशूचे पुन्हा येणे होईपर्यंत असो. आमेन.